एकूण मतदानापैकी 50% मतदान घेतलं तर आम्ही विजयी व्हायचं, पण दारूसाठी आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या घरात बियर बार, आडवी बॉटल उभी बॉटल। आता जो कोणी अधिकाऱ्यांनी हा जीआर काढला, मी तर देवाग म्हणेल की त्याची पोरं रोज दारू पिऊन 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 त्यांनी बापाला सांगितलं पाहिजे की जगातली सर्वात मोठी चूक केली आहे। उपमुख्यमंत्री महोदयांना खूप हात जोडून विनंती आहे की आपली अर्थव्यवस्था दारुड्याच्या बॉटलवर उभी राहता कामा नये। ती मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, त्यांनी SIT लावली तर त्याचाही ऑर्डर होत नाही। अजितदादा अतिशय अनुभवी नेते आहे, समाजाचं अतिशय उत्तम सामाजिक स्वास्थ्य राहावं यासाठी आज ते स्पष्ट आणि उत्तम उत्तर देतील हे अपेक्षित आहे। अध्यक्ष महाराज, या शेवटच्या लाईनमध्येच गडबड आहे। जो कोणी तेव्हा अधिकारी असेल हा जीआर काढणारा, त्याच्या नापीक डोक्यातून हा सुपीक जीआर निघालाय, जो महाराष्ट्रामध्ये लोकांची कितीही इच्छा असली तरी दुकान बंद करू शकत नाही। आम्ही विधानसभेचे सदस्य आहोत, आम्हाला हा नियम लागू नाही आहे की एकूण मतदानापैकी 50% मतदान घेतलं तर आम्ही विजयी व्हायचं, पण दारूसाठी आहे। त्या मतदार यादीत जे एकूण मतदार आहे त्याच्या 50% का? झालेल्या मतदानापैकी 50% का नाही? आमदार व्हायचं असेल तर झालेल्या मतदानापैकी तुम्हाला जास्त मतदान असेल तर तुम्ही निवडून येता। आडवी बॉटल उभी बॉटल। आता जो कोणी अधिकाऱ्यांनी हा जीआर काढला, मी तर देवाग म्हणेल की त्याची पोरं रोज दारू पिऊन 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 त्यांनी बापाला सांगितलं पाहिजे की जगातली सर्वात मोठी चूक केली आहे। समाज स्वास्थ्य बिघडतंय अध्यक्ष महाराज, समाज बर्बाद होतोय। आणि अध्यक्ष महाराज, माननीय उपमुख्यमंत्री महोदय काय म्हणाले? ते म्हणाले की 72 पासून दुकानं देणं बंद केलं, पण झालं काय अध्यक्ष महाराज? तुम्ही बिअर शॉपी सुरू केली। आता माझ्या जिल्ह्यातल्या किती तक्रारी मी केल्या, पंतप्रधान आवास योजनेच्या घरात बियर बार, बियर शॉपी, लोक विरोधात विरोध करताय, बंद होत नाही। खोटी NOC जोडली, होत नाही। शेवटी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, त्यांनी SIT लावली तर त्याचाही ऑर्डर होत नाही। आदेश दिला, जीआर निघत नाही SITचा। माझी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना खूप हात जोडून विनंती आहे की आपली अर्थव्यवस्था दारुड्याच्या बॉटलवर उभी राहता कामा नये। आपल्याला आवश्यक आहे निधी, याच्याबद्दल वाद नाही, पण चुकीच्या मार्गाने पैसा राज्याच्या तिजोरीत येणं हे ना आपल्याला आवडणार आहे। माझी एवढीच विनंती आहे की जीआर मध्ये एवढी सुधारणा करावी की 50% एकूण मतदान किंवा एकूण मतदार याच्या ऐवजी झालेल्या मतदानापैकी 50% नाही, तुम्ही 75% करा। झालेल्या मतदानापैकी 75% मतदान जर आडव्या बॉटलसाठी झालं तर ते दुकान बंद केल्या जाईल। मला सभागृहाला या निमित्तानं सांगायचं की ग्रामीण भागामध्ये किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण नगरपालिकेचा हरकत दाखला घेतो आणि मग नंतर तिथं ते दुकान मंजूर करतो। तसंच एकदम ग्रामीण भाग असेल, नगरपालिका नसेल, तिथं ग्रामसभेचा ठराव आपण आवश्यक केलेला आहे। आता सन्माननीय सदस्यांनी महेश लांडेंनी विचारलं, त्याच्यामध्ये सोसायटीचा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन सोसायट्या होत आहेत। मी एक यामध्ये माहिती घेत असताना माझ्या ही गोष्ट लक्षात आली की रहिवासी सोसायट्यांच्या मध्ये खाली जे काही गाळे असतात ते सोसायटीवालेच गाळे काढतात। तिथं मद्य अनुज्ञप्तीच्या स्थलांतरित करताना सोसायटीचा नाहरकत घेण्याची नियमात तरतूद नाहीये, पण मला असं वाटतं की याच्यात नियमात तरतूद केली पाहिजे। जर तिथं सोसायटी एखादी नवीन निर्माण होत असेल, 2000, 1000, 100, 150 काय लोक तिथं राहत असतील, तर त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये खालच्या गाळ्यांच्या मध्ये कशा प्रकारची दुकानं असावी हा शेवटी त्यांचा अधिकार आहे। म्हणून सोसायटीची NOC असेल तरच अशा भागामध्ये दुकानं स्थलांतरित देण्याच्या बद्दलचा निर्णय घेण्यात येईल आणि लवकरच त्याच्याबद्दलची नियमामध्ये तरतूद केली जाईल। काही बाबतीमध्ये आम्ही कायमस्वरूपी ते रद्द करण्याचा निर्णय घेतला, पण काही ठिकाणी रद्द केले तरी काही दुकानदार हे उच्च न्यायालयामध्ये जातात, उच्च न्यायालयातनं त्याला
स्थगिती आणतात. शेवटी उच्च न्यायालयाची स्थगिती दिल्यानंतर आपल्याला पुढं मग अपील करण्याशिवाय कुठं पर्याय राहत नाही. तर महानगरपालिका नगरपालिकेच्या हद्दीत तेथील वॉर्डातील स्थानिकांनी अशा पद्धतीच्या जर तक्रारी केल्या, त्यांना त्रास होत असेल तर वॉर्डातील 25% मतदारांनी ते दुकान बंद करण्याचे निवेदन दिल्यास अशा वॉर्डामध्ये मतदान घेऊन हे दुकान बंद करण्याचं 50% पेक्षा जास्त मतदारांनी किंवा महिला मतदारांनी मतदान केलं तर ते दुकान बंद करण्याचा निर्णय हा विभाग त्या ठिकाणी घेत असतो. हाही अधिकार आपण तिथल्या नागरिकांच्या करता दिलेला आहे. तसं काही असेल तर त्याच्याबद्दल त्यांनी ती तक्रार माझ्याकडे करावी. मी जरूर त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालीन आणि नागरिकांना तिथं त्रास होत असेल तर त्याच्या पुढची योग्य ती कारवाई केली जाईल.